नमस्कार मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह आपल्या चॅनलवर स्वागत करतो. आजचे 3 टॉपिकवर आहे. इंडिया ऑस्ट्रेलिया जी सेकंड T20 झाली, इंडिया हरली, त्याच्याबद्दल चर्चा करूया. पाकिस्तान साऊथ आफ्रिका T20 झाली, सेकंड T20, पाकिस्तान जिंकली, त्याच्याबरोबर चर्चा करूया. आणखीन उद्या जी होणारी फायनल आहे इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका, त्याच्याबद्दल आपण आज चर्चा करूया. तर सुरुवात करतो इंडिया ऑस्ट्रेलियाच्या सेकंड T20. काय झालं काय कळलं नाही. पिचमध्ये एवढं काय बाउन्स होता, सीम होती. जिकडे अभिषेक शर्मा 37 बॉलमध्ये 68 करतो, 8-4, 2-6, तिकडे पूर्ण इंडियाची टीम त्याच्या 50% रन्स पण नाही होऊ शकले. तर माहिती नाही, पिच एवढी पण असं बघताना वाटली नाही की अनपेएबल आहे. कारण एक प्लेअर 63 रन करतो, 68, तर मग बाकीच्यांकडून थोडंफार कॉन्ट्रीब्युशन असायला पाहिजे होतं, पण ते झालं नाही. शुभमन गिल परत एकदा फ्लॉप T20मध्ये, 10 बॉलात 5 रन. हे मला बॅटिंग ऑर्डर कालची थोडीशी हे वाटली. संजू सॅमसनला 1 डाऊन का पाठवलं? स्वतः सूर्यकुमार यायला पाहिजे होता किंवा तिलक वर्माला यायला पाहिजे होता, पण माहिती नाही, लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन चालू असेल. गौतम गंभीरचं हे कधी कधी पटत नाही मला, लेफ्टी रायटी. अरे ज्या प्लेअरला जिथे खेळायचं आहे ते ठीक आहे, थोडाफार त्यांनी फरक पडतो, पण ते काय कंपल्सरी नाही ना, करायलाच पाहिजे लेफ्टी रायटी. तर सूर्यकुमार आलेला पहिल्या T20ला 1 डाऊन, मग त्यानेच यायला पाहिजे होतं. ठीक आहे, तर त्यांचे डिसिजन आहेत. संजू सॅमसन 4 बॉल 2 रन, सूर्यकुमार यादव 4 बॉल 1 रन, तिलक वर्मा ज्याच्याकडून खूप एक्सपेक्टेशन आहेत तो ह्यावेळेला फ्लॉप झाला, 2 बॉल 0. अक्षर पटेल 12 बॉल 7. हर्षित राणा सरप्रायझिंगली त्याला शिवम दुबेच्या वर पाठवलं. कदाचित प्रयत्न करताना दिसते इकडे मॅनेजमेंट की तो ऑलराऊंडर आहे, त्याला का घेतलं गेलं आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात, त्याचे ऑलराऊंड ॲबिलिटी दाखवण्याचा प्रयत्न केला गेला असावा. तसं त्यांनी बऱ्यापैकी कॉन्ट्रीब्युशन केलं कालची मॅच पाहता. 33 बॉल 35 रन्स, 3 6 1 4. आणि त्याच्यानंतर शिवम दुबे आला, खूप स्ट्रगल, पहिल्याच बॉलवर आऊट होता वाचला, दुसऱ्या बॉलला शेवटी आऊटच झाला. हेझलवूडने अप्रतिम बॉलिंग केली, 4 ओव्हर 13 रन 2 विकेट, खतरनाक बॉलिंग. नेथन एलेस 3.4 ओव्हर्स 21 रन्स 2 विकेट्स. नाईन स्टॉईन्स 4 ओव्हर पूर्ण टाकल्या, 24 रन 1 विकेट. नेथन एलेसची बॉलिंग मी आता गेल्या दोन्ही इनिंगला बघितलं, तो बऱ्यापैकी स्लो कटर वगैरे बॉलचा यूज करतो. त्यांनी काय बॅटमॅन टाईम जज नाही होत आणि लेट होतो, आणि त्याला त्याच्यामध्ये विकेट मिळाले आहेत, आणि तिचे रन पण कमी कन्सिडर होतात. तर इंडियाने फक्त 125 केले, त्यामुळे वाटलेलं की मॅच काय एवढी टफ म्हणा, क्लोज म्हणा, किंवा खूप 18-19 ओव्हरपर्यंत जाईल अशी शक्यता नव्हतीच. आणि तशी स्टार्ट केली मार्श आणि हेडने 15 बॉलात 28 केले, 3-4 1-6, आणि मार्शने 26 बॉलात 46 केले, 2-4 4-6. बाकी जॉस इंग्लिश रन बोलता, बाकी काय एवढं कॉन्ट्रीब्युशन नव्हतं, काय एवढे रनच नव्हते. या दोघांनीच ओपनरनी जी काय पार्टनरशिप केली 50-60ची सुरुवातीला. इंडिया बॉलिंगबद्दल काय सांगायचं माहिती नाही. पिच तसं होतच नाही, मी बघितले जसप्रीत बुमराचे बॉल काहीतरी सीम झाले, पण ते एकदा त्यांनी लीव केला बॉल, तो विकेट किपरकडून मिस झाला, एवढा तो स्विंग होत गेला 22चे 4 रन मिळाले. त्याचा सेकंड बॉल लेग स्टंपच्या बाहेरच त्यांनी स्विंग केला, तो पण विकेट किपरला रिचेबलच नव्हता, तो पण परत वाईड आणि लेग 22चे 4 रन. त्याच्यानंतर हा जेव्हा आला वरुण चक्रवर्ती, तेव्हा त्याने ब्रेकथ्रू दिला आणि एक विकेट मिळाला. तर त्याच्यानंतर मला ना इथे कॅप्टनशिप खूप आवडली, सूर्यकुमार यादवची आवडली. म्हणजे ना आता मॅच तर म्हणजे जिंकणं खूप बाहेरचीच गोष्ट होती, तरीसुद्धा आपल्याकडून जे प्रयत्न होतील, काहीतरी नवीन टॅक्टिक्स, प्रेशर बॅट्समन ते त्यांनी दाखवलं. T20 वन डेमध्ये पण आजकाल कोण सिली पॉईंट किंवा
लेग स्लीपला जिथे असतो तिथे कोण ठेवत नाही, पण त्यांनी ती टॅक्टिक्स खेळली, तिलक वर्माला तिथे उभं केलं आणि त्या प्रेशरमध्ये त्यांचा हा आऊट झाला. कोण त्याचं नाव नाही आठवत मला, काय ते प्लेअरचं नाव होतं, टीम डेव्हिड कॉटन बोल्ड झाला. हां सॉरी. त्याच्यानंतर तो दुसरा ओवन करून होता, मिचेल ओवन, त्याच्यासाठी पण लेग स्लिप घेतली होती. तो पण त्या लेग स्पिनला हटवण्यात जोरात मारण्याचा प्रयत्न, त्याची एक कॅच चांगलीच उडालेली जी हर्षित राणाने ड्रॉप केली. त्याच्यानंतर सुद्धा तो आऊट झाला लगेचच, पण ते त्याच्या कॅप्टनशिपमुळे झालं. त्यांनी प्रेशर टाकला मुद्दाम तिकडे, त्याला लेग स्लिपला उभं केलं होतं तिला, त्यामुळे बॅट्समन थोडा कन्फ्यूज होतो आणि तो ते हटवण्याच्या चक्करमध्ये जोरात मारायला जातो आणि त्याच्यात तो आऊट झाला. तर ह्या गोष्टी ॲज अ कॅप्टन म्हणून शुभमन गिलला त्याच्याकडून शिकायला पाहिजे. जेव्हा काही बॉलरकडून किंवा पिचमधून काही मदत मिळत नसते तेव्हा मग असे काहीतरी टॅक्टिक्स, फील्ड चेंजिंग, बॉलिंग चेंजिंग असे करायचे की बॅट्समन सरप्राईज आहे, त्याला विचार करायला लागलो की यांनी का असं चेंज केलं आहे. तो थोडंसं त्याच्या मनात काहीतरी आलं पाहिजे की याच्यामध्ये काय यांची हे असेल आणि त्याच्यामध्ये आऊट होण्याचे चान्स असतात. तर काल तसे ते 2 विकेट त्या ह्यांनी मिळाले असं मला वाटतं. त्याच्यानंतर जसप्रीत बुमराह आला, जस्ट त्याची 1 ओव्हर होती आणि ते एक कट लावून रिव्ह्यूमध्ये विकेट मिळाला. त्याच्यानंतरचा जो बॉल यॉर्कर टाकला, मी आणि माझा मुलगा आम्ही दोघं एकत्र बघत होतो. आम्ही बोललो यॉर्कर आणि नेमका यॉर्कर टाकला आणि जो काय बोल्ड झाला, मजा आली, मस्त बॉल होता एकदम. तर तो 2-3 हेच इंटरेस्टिंग होती, बाकी मॅच तर तशी काय हे नव्हती. तर स्कोरिंग कमी असल्यामुळे हरलो. ठीक आहे, होतं कधीतरी असं. बघू पुढच्या मॅचमध्ये काय करतात आहे. आणि त्यांनीसुद्धा आपण त्यांचे 6 विकेट काढले, हीच पॉझिटिव्ह गोष्ट होती की आपण एवढ्या कमी स्कोर असूनसुद्धा त्यांचे 6 विकेट काढले. तर बघूया नेक्स्ट मॅचला काय करतात. बॅटिंग आणि सूर्यकुमारने अक्षर होतं तरी त्याला एकही ओव्हर दिली नाही, ते काय त्याच्या मागचं रिझन कळलं नाही. आणि कुलदीपला खूप रन पडले काल, कारण त्यांच्याकडे टार्गेटच कमी होतं, तर ते काय एवढं विचार करून खेळतील. त्यांनी 2-3 सिक्सच याला मारले पहिल्याच ह्याच्यामध्ये मिचेल मार्शने कुलदीपला, त्याला 3.2 ओव्हर्समध्येच 45 रन पडले. ठीक आहे, बॅड डे होता त्याचा. वरुण चक्रवर्तीने छान बॉलिंग टाकली. हर्षित राणा पुअर बॉलिंग परफॉर्मन्स, 2 ओव्हर 27 रन. अजून किती दिवस चालवणार आहे काय माहिती त्याला. मॅनेजमेंट खूप सपोर्ट करताना दिसतंय त्याला. ऑलराऊंडर सिद्ध करण्यासाठी पण बॅटिंग ऑर्डरमध्ये पुढे पाठवलं. ठीक आहे, तर काय बोलणार, बघू किती अजून परफॉर्मन्स त्याचे बघायला मिळणार आहे, चांगले वाईट. ओके, तर हां, दुसरी मॅच होती पाकिस्तानची आणि साऊथ आफ्रिकेची, जी पाकिस्तान जिंकली सरप्रायझिंगली कदाचित, कारण साऊथ आफ्रिकेची बी टीम आहे, एवढे मोठे मोठे प्लेयर नाही त्यांचे, 5-6 नवीनच आहे. त्यांच्यावर पहिली मॅच हरले होते पाकिस्तानी. तर काल चांगली बॉलिंग टाकली त्या लोकांनी. पाकिस्तान त्यांना रिस्ट्रिक्ट केलं कमी स्कोअरवर आणि अचीव केला तो टार्गेट. सायम अयूबने काहीतरी 68 केले 37 बॉलमध्ये आणि तो जो फरहान दुसरा त्यांचा ओपनिंग बॅट्समन आहे त्यांनी 15 केले. बाबर आझमने मोठी कामगिरी केली, 18 बॉलात 11 रन केले आणि T20चा टॉप रन गेटर झाला तो. रोहित शर्माच्या पुढे गेला, फर्स्ट ओव्हर गेला तो बाबर आझम, त्याच्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि मग बटलर, अशी लिस्ट आहे ती. पण त्याचा स्ट्राईक रेट सगळ्यांपेक्षा कमी आहे बाबर आझमचा. बाबर आझमचा स्ट्राईक रेट आहे 128चा, रोहित शर्मा 140चा, विराट कोहली 136, बटलर 148. तर अशी त्यांची ती ही आहे. आणखीन एक बातमी होती की BCCIने ICCIला लेटर लिहिलं आहे ICCला की आम्हाला या 2-3 दिवसात जर ट्रॉफी आमच्या BCCIच्या हेडक्वार्टरला नाही पाठवली ACCच्या अध्यक्षांनी मोहसिन नक्वीनी, तर ते ICCची आता काही मीटिंग आहे त्याच्यामध्ये हा मुद्दा मांडणार आहे की आम्हाला ट्रॉफी आमच्या ऑफिसमध्ये पाठवावी, आमची ट्रॉफी त्यांनी का आपल्याकडे ठेवून घेतली आहे याचे त्यांना समाधानकारक उत्तर पाहिजे. तर बघू त्यांच्या त्या मीटिंगमध्ये काय होईल तेव्हा आपण अपडेट करू. हां, उद्या मोठी मॅच आहे, वुमन्सची फायनल, इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका.
तशी स्ट्रॉंग इंडियाच आहे जास्त बघायला गेले तर. एक्सपिरियन्स वाईज वगैरे फायनलचा एक्सपिरियन्स आहे, 2 वेळा फायनल खेळलेले आहेत, हरले. साऊथ आफ्रिका फर्स्ट टाईम फायनलला आले. साऊथ आफ्रिकेमध्ये 3-4 प्लेयर त्यांचे बेस्ट आहे. त्यांची जी कॅप्टन आहे लॉरा, चांगला फॉर्म आहे बॅटिंगचा, त्यांनी लास्ट मॅचमध्येच 169 केले. तर त्यांची जी ऑलराऊंडर आहे, काय तिचं नाव मी ते लिहून ठेवलं आहे, 1 मिनिट. निधिनी क्लार्क बॅटिंग ऑलराऊंडर आहे. तर तिने इंडियाची जी ग्रुप स्टेजमधली मॅच तिच्यामुळे हरवली. तिने 84 मारले 8 नंबर बॅटिंगवर येऊन, आणि त्याच्यामुळे आपण ती मॅच हरवलेलो. तर ती मॅच पण जवळजवळ आपण जिंकलेच होतो, पण तिने येऊन 84 रन्स केले आणि आपण हरलो. आणि त्यांची एक कप्पा करून एक ऑलराऊंडर आहे, ती पण चांगले रन्स पण करते, विकेट पण घेते. तर या 2-3 प्लेयरपासून समोर राहील. इंडियाची बघायला गेलं इंडियाचे पण बॅटिंग लाईन खूप स्ट्रॉंग आहे त्यांच्यापेक्षा. ओपनर स्मृती मंदाना फॉर्ममध्ये आहे, जेमिमी रॉड्रिग्स आहे, परत आपली कॅप्टन कौर ही पण चांगल्या फॉर्ममध्ये आहे, दीप्ती, रिचा घोष, अमनजोत. तर बॅटिंग आहे, बॉलिंग पण आहे तशी बऱ्यापैकी, पण कधी कधी थोडंसं बॅटिंगमध्ये लॅप्स, बॉलिंगमध्ये लॅप्स करते वुमन्स टीम. तर थोडी टाईट लाईनवर बॉलिंग करायला पाहिजे. फास्ट बॉलिंगमध्ये थोडी जास्त इम्प्रूव्हमेंटची गरज आहे. स्पिनर तर चांगली आहेत, चरणी आणि राधा. तर होप्स आहे इंडियाची विन होईल. तर उद्या आपण सर्वांनी बघूया फायनल, आणि होपफुली फायनल जिंकल्यावर एक व्हिडिओ करू. तर सध्या रजा घेतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स.